अशी भाषा बोलले तर आम्ही पैताना हाणल्याशिवाय सोडणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा. अरे या महावितरणचं करायचं काय? या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? दिसला वायरमॅन, दिसला वायरमॅन, दिसला वायरमॅन. अरे या नालायक महावितरणचं करायचं काय? आज जत महावितरण कार्यालयासमोर राष्ट्रीय दलित पॅंथर सेना आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं संयुक्त पद्धतीनं आज धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. बोंब आंदोलन करण्यात आलं आहे. याचं कारण असं आहे की गेल्या काही महिन्यांपासून या जत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात महावितरण मनमानी कारभार करत स्मार्ट मीटर बसवण्याचा उद्योग सुरू केलेला आहे. आता या स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी नियमाप्रमाणे संबंधित ग्राहकाचे असेल, नागरिकांची असेल, परवानगी घेणं बंधनकारक आहे. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. तरीसुद्धा केवळ अदानी आणि अंबानीचं काम करण्याच्या हेतूनं हे महावितरणचे जे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, वायरमॅन आहेत, हे बिनधोस्तपणे मनमानी कारभार करत, जबरदस्ती करत, अन्याय अत्याचार करत स्मार्ट मीटर बसवत आहेत. आणि या स्मार्ट मीटरमुळं आज पहिल्यापेक्षा दुपटीने वीज बिले येत आहेत. त्यामुळं आर्थिक भुर्दंड हा नागरिकांना सोसावा लागत आहे. लोकांचा पूर्ण विरोध असताना सुद्धा ही जबरदस्तीने जी काही स्मार्ट मीटर बसवली जात आहेत याचा तीव्र निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तसेच जे कोणी ही जबरदस्तीने जर मीटर बसवत असतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज बसलेलो आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर स्मार्ट मीटर विरोधात एक मोठी चळवळ उभी केली जाणार आहे. आणि आजही महाराष्ट्रात संपूर्ण तीव्र पद्धतीचा रोष या स्मार्ट मीटरच्या विरोधात आहे. याची दखल या महावितरणनं घ्यावी आणि जत शहरामध्ये कुठंही जबरदस्ती अजिबात न करता लोकांची म्हणणं ऐकून घ्यावं, लोकांची भूमिका ऐकून घ्यावी आणि मनमानी कारभार न करता पूर्वीचे स्मार्ट मीटर आहे तसे ठेवावेत. कोणतंही नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये अशा पद्धतीचं धोरण घेऊन आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं आहे. आज जत शहरामध्ये महावितरण कार्यालयाच्या समोर दलित पॅंथर सेना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने स्मार्ट मीटर विरोधात जन आंदोलन गेले कित्येक दिवस चालू आहे. वेळोवेळी MSBच्या कार्यालयांना, अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे जे सक्तीनं स्मार्ट मीटर बसवलेत ते स्मार्ट मीटर काढण्यात यावे. आणि आता त्यांनी काय केलं आहे, जे आता पहिला एजन्सीला काम दिलं तर ती काढून घेऊन स्वतःचे वायरमॅन, प्रत्येक वायरमॅनला त्यांनी सक्तीनं असं 10 मीटर, दररोज 10 मीटर असं वायरमॅनला बसवण्याचीच त्यांनी सक्ती केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामीण भाग असू दे, शहरे असू दे, यामध्ये घरी कोण नसलेले माणसं बघून वायरमॅन स्वतः जाऊन ते स्मार्ट मीटर बसवतात. परत एकतर त्या ग्राहकाची परमिशन घेतली जात नाही. परत बसवल्यानंतर काढा म्हणतात तर ती काढत नाहीत आणि बिल आता येते ती भरमसाठ बिल येते. पूर्ण देशभर या स्मार्ट मीटर विरोधात जन आंदोलन चालू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी विधानसभेमध्ये अशी घोषणा केली होती की आम्ही लोकांना सक्ती करणार नाही स्मार्ट मीटर बसवण्यासंदर्भात. तरीही MSBचे कर्मचारी अदानीला पोचण्यासाठी जबरदस्ती वीज ग्राहकाच्या माती हे स्मार्ट मीटर मारत आहेत. तरी आमची MSBच्या कार्यालयाला अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही हे स्मार्ट मीटर बसवण्याचे नाही बंद केलं तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू. आणि जे कर्मचारी तिथं मीटर बसवतात त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना आम्ही हिसका दाखवू. एवढंच सांगतो की जेवढे बसवलेत जे तालुक्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये, ते स्मार्ट मीटर सर्वत्र काढण्यात यावे. आम्ही तसं अर्ज MSBच्या कार्यालयाला ढीगभर अर्ज दिलेले आहेत. त्या अर्जाचा विचार करून जेवढे अर्ज आलेत, जेवढे स्मार्ट मीटर बसवलेत ते स्मार्ट मीटर काढण्यात यावे. आणि हे आंदोलन अजून तीव्र या पद्धतीने आम्ही करू. एवढं बोलतो, थांबतो. इन्कलाब जिंदाबाद. आज या ठिकाणी दलित पॅंथर आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज MSB जत या कार्यालयासमोर बोंब आंदोलन या ठिकाणी करण्यात आले. याचा मेन उद्देश जे MSBनं जो बोंगळ कारभार चालू केलेला आहे, विना सांगता, विना परवानगी न घेता, कुठलेही ॲप्लिकेशन न करता
जुनं मीटर काढायचं आणि नवीन स्मार्ट मीटर जोडण्याचा त्यांनी उपक्रम केला आहे. लोकांना ह्याच्याबद्दल कुठलीच कल्पना नाही. स्मार्ट मीटर म्हणजे काय हेच अजून लोकांना माहिती नाही. लोकांना काय वाटतंय, जाऊ दे चला आपलं पहिले लाईट बिल जास्त येत असेल आणि कदाचित हे बदलल्यामुळं आपल्याला लाईट बिल कमी येईल, पण याचा उलट अर्थ झाला. ज्या व्यक्तीला दर महिन्याला 500-600 लाईट बिल येत होतं त्या व्यक्तीला 2000 ते 2500 पर्यंत लाईट बिल यायला लागले. आम्ही तक्रार केली असता हे लोक कर्मचारी आम्हाला अरेरावीची भाषा बोलतात. वरूनच जी आर आलाय म्हणतात. जी आर दाखवा म्हणताना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. कोणत्याही पद्धतीचं आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. घरात कुणी नसतं. आज रोजीरोटीनं लोक कामाला जातात. मीटर बाहेर असतं, घराच्या बाहेर असतं, तर ते मीटर ह्यांनी गपचूप येऊन बसवलं जातात. जुने मीटर काढून नवीन बसवतात. ऑटोमॅटिक कुठली कल्पना न नसता लाईट कट केली जातात. लहान घरात मुलं असतात, झोपलेले असतात, भर दिवसाचं ऊन असतं, त्या उन्हामध्ये मुलं उकाड्यामध्ये झोपलेले असतात. एमएससीबी लाईट कट केली जाते. विचारायला आल्याला म्हणतात की तुम्ही लाईट बिल भरलं नाही. जर आम्हाला याच्या अगोदर सांगितलं असतं तर आमची परवानगी घेऊन त्यांनी लाईट बिल आमचं मीटर बदलायचं आहे. कुठलीही आमच्याकडून त्यांनी परवानगी घेतली नाही. माझ्या घरातलं लाईट बिल हे दर महिन्याला 1200 ते 1100 रुपये येत होतं, तर त्यांनी 2 महिने झालं माझ्या घरातलं मीटर बदललं आहे. महेश जाधव या नावाची व्यक्ती 1 नंबर वार्डामध्ये काम करते. या महेश जाधव या वायरमॅन व्यक्तीची भाषा एकदम उर्मीची आहे. अरेरेवीची भाषा बोलतो तो. कुठल्याही व्यक्तीला नीट बोलत नाही. तुम्ही ऑफिसला जावा, माझ्याकडे नाही तो एरिया, तुम्ही साहेबांना भेटा, उडवाडवीची उत्तरं द्यायचं. अशा पद्धतीचा ही उर्मटपणा बोलण्याचा इथून पुढच्या काळामध्ये जर अशी भाषा बोलली तर आम्ही पायताना हाणल्याशिवाय सोडणार नाही. आणि या जत शहरामधल्या तमाम नागरिकांना मी कळकळीची विनंती करते, जर तुमच्यापर्यंत कोण मीटर बदलण्यासाठी येत असेल तर त्या कर्मचाऱ्याला पायताना हाणा. जर मीटर बसवलं असेल आणि जर त्याचं रिडिंग घ्यायला येत असेल त्यांना सर तुम्ही पायताना हाणा. तर इथून पुढच्या कालावधीमध्ये आमच्या घरातले मीटर जे आहेत ते बदलू नयेत. असं जर घडलं तर आम्ही जत शहरामधले सर्व नागरिक मोठ्या संख्येनं आंदोलन अशा पद्धतीचं करू आणि रस्त्यावर आम्ही तीव्र आंदोलन करतो, हा माझा विचार आहे. जत तालुक्यात आणि जत शहरामध्ये संपूर्ण स्मार्ट मीटर हा विषय सगळीकडे चालू आहे. MSCBनं स्मार्ट मीटर हे बसवावं का न बसवावं ही ग्राहकाची इच्छा आहे. जर ग्राहकाला नको असेल तर तुम्ही जबरदस्ती का करता, कशासाठी करता? ग्राहकांना न विचारता, ग्राहक घरात नसताना, कामाला वगैरे गेलेले असताना तुम्ही का स्मार्ट मीटर बसवण्याची शक्ती आणि जबरदस्ती करता, कशासाठी करता? हे वायरमॅन घरामध्ये कोण नसताना, घरामध्ये लेडीज लहान मुले असताना हे वायरमॅन जे आहेत MSCBचे कर्मचारी हे ग्राहकांना उद्धट भाषा बोलतात, शिवीगाळे बोलतात आणि कसंही वागतात. पण हे स्मार्ट मीटर बसवण्याचं शक्तीचं नाही आहे. हे शासनाचा आदेश आहे. ज्याला पाहिजे त्याला तुम्ही बसवू शकता, ज्याला नको आहे त्याला तुम्ही बसलेलं ते काढू पण शकता. पण तुम्ही कधी काढणार आहे ती आम्हाला सांगावं. आणि स्मार्ट मीटर हे बसवणं चुकीचं आहे असं आम्हाला म्हणायचं आहे. आज जत शहरातील दलित पॅंटर तसंच कम्युनिस्ट पक्षाकडून जे स्मार्ट मीटर जे महाराष्ट्रामध्ये लावत आहेत आणि जो अन्याय होत आहे, सामान्य नागरिकावर जो अन्याय होत आहे त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी उपस्थित आहोत. आणि हे जे आंदोलन आहे हे आंदोलन जर या MSCB कार्यालयाने किंवा त्याच्या कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे वागणूक केली तर याच्यापेक्षा तीव्र आपण करण्यासाठी आपण तयार आहोत सगळे. पण जे आता या ठिकाणी जी परवानगी न घेता काही ठिकाणी मीटर लावलेले आहेत. माझं स्वतःचं उदाहरण जर बघितलं तर आम्ही सुट्टीसाठी गावाकडे गेलेलो असताना कुणीही नसताना त्यांनी मीटर या ठिकाणी बसवलेलं आहे. कुणी बसवलं हा कर्मचारी आपल्या कोण घेतलं हे सांगत नाही आहेत. पण मागच्या 6 ते 7 महिन्यामध्ये आमच्या बिलाची जर रिकव्हरी बघितलं 500 किंवा 600 रुपये होत असते आणि आता यावेळी जवळजवळ 18 ते 1900 रुपये बिल या ठिकाणी आलेलं आहे. एक तर लोकांना कल्पना न देता हे लोक अशी आरेरावी करतात आणि स्वतःच्या माध्यमातून की ते स्वतःची आरेरावी करून आपण ठिकाणी मीटर बसवत आहेत. पण हे त्यांनी याप्रमाणे हे करू नये. आज पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी अशी आंदोलन चालू आहेत. प्रत्येकाने त्या स्मार्ट मीटरला विरोध करत आहेत. पण हा विरोध पूर्णपणे महाराष्ट्र नाही पूर्ण सगळीकडे जर चालू असेल तर हे आंदोलन आपण याच्यापेक्षा तीव्र करू आणि हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आपण विरोध करू. आणि जे स्मार्ट मीटर आत्तापर्यंत बसवलेले आहेत हे बसवलेले स्मार्ट मीटर त्यांनी परत या ठिकाणी काढून घ्यावेत आणि मूळ स्वरूपातले जुने मीटर या ठिकाणी बसवावेत आणि त्याच्यावर ते बिल आकारण्यात यावं. ही या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही विनंती करू. त्यापेक्षा एक ग्वाही म्हणण्यापेक्षा की त्यापेक्षा त्यांना आपण आदेश देतो आहोत की असे हे स्मार्ट मीटर काढावेत. आणि या MSCBतल्या सर्व कर्मचाऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी त्यांनी बसवलेत किंवा काय ही पण चौकशी व्हावी. फक्त ग्राहकांचे बसवण्यापेक्षा त्यांचे पण बदललेत का वैयक्तिक बदललेत हा पण विषय आहे. हा पण विषय तो घेतला पाहिजे. आणि ज्यांचे सलग त्या ज्या
लाईनमध्ये बसवलेले आहेत त्या प्रत्येकाची एक घर वगळून एका घरात बसवणं किंवा एक ठराविक घरं वगळून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवणं हे अगदी त्या महावितरण कंपनीचं किंवा त्या कार्यालयाची हा फार मोठी घोडचूक आहे आणि हे त्यांच्या चांगलं येणार आहे आणि हे आपण ह्या ठिकाणी कदापिही आपण सहन केले जाणार नाही आहे आणि इथून पुढं जर तुम्ही नाही जर केलं तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन आपण ठिकाणी उभं राहू अशी आम्ही ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो म्हणण्यापेक्षा धमकी देतोय असं समजून या ठिकाणी आमच्या स्मार्ट मीटरशी काही योजना नियोजन करायचं असेल ती करावं, त्याची पूर्व कल्पना द्यावी आणि त्याची नियमावली तुम्ही लिखित रूपात सादर करावी की स्मार्ट मीटर बसण्यासाठी जी नियमावली आहे ती त्या ठिकाणी करावी आणि सामान्य नागरिकाला किंवा प्रत्येक माणसाला हे समजून द्यावे. धन्यवाद. नंदिनी चांदणे. बरं, या मोर्चात येण्याचं कारण काय? कारण म्हणजे मला पहिलं बिल एक 500 600 एक 700 पर्यंत हां येत होतं. खरं आता ह्या मेचं आणि जूनचं हां 2,500 हजार आले. हां मग एकटीच आहे मी, बर त्याच्यामुळं माझं कूलर नाही, गाडी चार्जिंगची नाही, काही सुद्धा नाही आहे. फक्त टीव्ही 5-10 मिनिटं संध्याकाळी बघत्या, बल संध्याकाळी झोपताना बंद करत्या, तरी पण एवढं बिल कसं काय? बरं, तुम्हाला म्हणायचं काय स्मार्ट मीटर आल्यापासून हा मीटर बसून गेल्यापासूनच बिल जास्त यायला लागले. बरं बरं बरं, किती फरक आलाय? किती फरक म्हणजे बघा की आता ते 1000चा आणि ते 1,500चा फरक आलाय. बरं, काय म्हणणं आहे तुमचं? स्मार्ट मीटर लावलं पाहिजे की नाही लावलं पाहिजे? मग स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे. मी नवनाथ पवार, राष्ट्रीय दलित पॅंथर सेना तालुका अध्यक्ष. आज महावितरण कार्यालयाचं तेथे आंदोलन करण्याचं कारण स्मार्ट मीटर या विरोधात करत आहे. स्मार्ट मीटर आणि जुन्या मीटरमध्ये इतकं तफावत आहे की 2-2 हजाराचा फरक पडायला आहे. जुन्या मीटरचं त्यात काही तफावत नसताना ह्याने बळजबरीने स्मार्ट मीटर ग्राहकांना न विचारता बसवत आहेत आणि त्यामध्ये वाढीव बिल येत आहेत. त्या ग्राहकांनी आमच्या संघटनेकडे तक्रार दिल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहे. काय मागणी आहे तुमचं? स्मार्ट मीटर लावलं पाहिजे की नाही लावलं पाहिजे? ना स्मार्ट मीटर नको, ग्राहकांची तक्रार आहे की स्मार्ट मीटर नको म्हणून. त्यामुळे स्मार्ट मीटर हे तातडीने काढण्यात यावी ही आमची चेतावणी आहे.